उस्मानाबाद धाराशिव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज प्रचंड जल्लोषाचा माहोल आहे। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हुसेनी सय्यद नादेर उल्लाह आणि शेख समीर अमीर यांना जनतेकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसत आहे। गोरगरिबांचे कैवारी अशी त्यांची ओळख आहे। निवडणूक असो वा नसो त्यांची सततची सेवा आणि लोकांची जिव्हाळ्याचा संपर्क यामुळे अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेतेही त्यांना खुला पाठिंबा देत आहेत। यात सर्व प्रतिसादामुळे प्रभाग 17 मध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे। आज आपण आलेलो आहोत उस्मानाबाद धाराशिव प्रभाग क्रमांक 17 मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यांच्याकडे जे आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील एक समाजसेवकचा वसा, ज्यांनी जे आहे गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे असे नादरुल्लाह हुसेनी सर आहेत। प्रभागामध्ये जो फिरत असताना कशा रीतीने या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळत आपण जाणून घेत आहोत। मला सांगा कशा रीतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे? निश्चितच आम्ही मागडल्या गेल्या 18 वर्षात जे समाज कार्य केलेलं आहे, सामुदायिक विवाह सोहळा मार्फत असेल, शिक्षणाची मदत असेल किंवा ॲम्ब्युलन्स मार्फत असेल किंवा स्मशानभूमीचे जागेचे बदल असतील, सर्व आमचे सामाजिक कार्य बघून लोकांनी एकतर्फा आमचा विजय करायचा निश्चित केलेला आहे। भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। एकंदरीत काय विकासाचं महत्त्वाचं विजन आपल्या असणार आहे प्रभागासाठी असेल, शहराच्यासाठी असेल? विकासासाठी एक तर या प्रभागाला होणारी दुर्गंधी जी आहे, कंपोस्ट डेपो जो कचरा डेपो आहे, त्याबद्दल लोकांमध्ये खूप रोष आहे। आम्ही निश्चितच गेल्या काही वर्षात त्यासाठी आम्ही उपोषण वगैरे केलेले आहेत आणि आता निवडून आल्यानंतर पहिल्या जीबी पासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करून ते सगळ्यात मोठ्या ज्या अडचणी आजचा विषय आहे या प्रभागासाठी ते निश्चितच आम्ही दूर करू आणि बाकी स्वच्छता, पाणी, लाईट वगैरेचं काम आम्ही निश्चितच कंप्लीट करणार। प्रचाराचे जे आहे अंतिम टप्पे उरले, तर मतदारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांना आम्ही अशी कडकडीत अशी विनंती करतो की कुणाच्याही अपोजिशन वाल्यांचे भूलथापाला बळी पडू नका आणि आतापर्यंत जसं तुम्ही आम्हाला भरभरून साथ दिलेला आहे तसाच येत्या 2 तारखेला हाताच्या दोन्ही चिन्हावर आणि मशालच्या नगराध्यक्ष चिन्हावर मतदान करून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा ही आमची त्यांना विनंती आहे। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे उमेदवारांचे विजन आहेत, मतदारांना आवाहन केलं जातं कुठेतरी जे आहे त्यांच्या विरोधकांच्या भूलथापाला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं। हे जे उमेदवार आहेत त्यांचं नेतृत्व कसं आहे, यांचं कर्तृत्व कसं आहे, आज आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत। मला सांगा कसे आहेत उमेदवार? उमेदवार हे असे सुशिक्षित असून शिक्षण त्यांचं पूर्ण कंप्लीट डिग्री MA-BEd झालेले आहे आणि ते गेल्या 15 वर्षापासून समाजकार्यात आपलं स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे त्याच्यात। आणि समाजकार्य असं नाही फक्त शहरामध्ये किंवा वार्डामध्ये नाही, ते पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या बरोबर जे कार्यकर्ते बी आहेत ते स्वतः त्यांना झोकून गेलेले आहेत। ज्या वार्डात आम्ही जात आहोत 17 नंबर वार्ड मध्ये त्यांची उमेदवारी आहे आणि दुसरे एक समीरा आमिर शेख हे सत्तार साहेबाची सून आहे। हे वार्डात गेल्यावर जे मतदार आहेत ते स्वतः त्यांचा सत्कार करून आम्हाला न सांगता, आम्ही त्यांच्या सांगण्या अगोदर ते म्हणायला लागलेत की बाबा तुम्ही इकडे येऊ नका, तुम्ही निवडून आलेला आहे 3 तारखेला फक्त आम्हाला भेटा असं सांगायला लागलेलं आहे ते। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे प्रचंड कुठेतरी जे आहे प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। यांनी केलेलं समाजकार्याचं कुठेतरी जे आहे नागरिक जे आहे परतफेड करतानाचं दिसून येतं। प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे यंदा जे आहे प्रभाग धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभाग 17 मध्ये नक्कीच निवडून येतील असा विश्वास जे आहे मतदाराकडून बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।